2 ओव्हर 24 धावा. हॅलो हॅलो. धावसंख्या धावकावर 23 धावा पाहायला मिळतात. त्यावरचे फलंदाज करत असणारा संघ आपण पाहतो रुद्राक्ष 11 बदलापूर. आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील तिसरा सामना आपण इथे एन्जॉय करतोय. 4 षटकांचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. तो म्हणजे एका बाजूला तर गौरीपाडा कल्याण विभागातून आपण पाहतोय एक मोठा संघ, त्याचा बाळाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रवी म्हात्रे याचा संघ आपल्याला इथे पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या समवेत मात्र एक चांगली फलंदाजी करत असताना फलंदाज सलामी साडी आशिष सरोज आपण पाहतो. आशिषने मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी चांगलं योगदान धावांचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नवीन आला फलंदाज अभिषेक. आशिषचा विचार केला एक चौकार आणि एक षटकार असे दोन मोठे फटके मात्र आपल्याला पाहायला मिळतात आशिषच्या बॅटमधून. धावसंख्या धापकावर विचार केला तर 23 धावा 23 रन्स. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजाचा वापर केला जातोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज करण भुईर याला आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर मात्र आशिषला इथे बाद केलाय. आशिषने एक चांगला फटका लगावला होता पण आशिषला मात्र आता इथून मात्र आशिषची खेळी संपुष्टात येते. ते म्हणजे 23 या धावसंख्येवर आशिष जर विचार केला तर आशिषने मात्र आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारले. 16 धावांचं योगदान मात्र इथे धावफलकावर दिलं आपल्या संघासाठी. तो आशिष मात्र तंबूच्या आश्रयाला येत असताना बॅक टू पॅव्हलियन इथून मात्र धक्का लागतोय. तो म्हणजे गावदेवी या संघाला म्हणजे रुद्राक्ष 11 गावदेवी संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी करत असताना 2 फलंदाज बाद झाले. धावफलकाचा विचार केला 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर करण अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र यश संपादन नक्कीच केले करणने. चेंडू एकदा पाहायला मिळतोय चांगला फटका होता फलंदाज विशालच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत तत्पूर्वी अभिषेकच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा नक्कीच विशाल मात्र आता नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. नवीन आशिषची जागा निश्चितच भरून काढेल तिचा विराट कोहलीचा क्रमांक 18 आपल्याला पाहायला मिळतो जर्सी नंबर. चेंडू पुन्हा एकदा करणचा सामना केलेला फलंदाज अभिषेक एकदा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात खोलवटाचा चेंडू होता. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर आहे इथून गोलंदाज करण भुईरचा आपण पाहतोय. या गौरीपाडा संघासाठी निश्चित आपण पाहिलं तर 2 संघ मात्र पुढे सरकलेत. एक आई गावदेवी प्रज्वल 11 कात्रप आणि जर दुसऱ्या सामन्याचा विचार केला जय गावदेवी चिंचवली हरीश म्हात्रेचा संघ आणि प्रवीण गीतेचा संघ निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांसमोर मात्र जे सामने आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीमध्ये ते नक्कीच 2 संघ पुढे सरकलेत. अद्याप 2 सामने या मैदानावरती बॅलन्स असतील. पहिल्या फेरीतील कोणता संघ या सामन्यातून विजय होईल तो संघ मात्र नक्कीच पुढे दुसऱ्या फेरीसाठी पुढे सरकेल आणि शेवटचा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या देखील भेटीला येईल. इथं नेरळ मोहाची वाडी हा संघ मात्र इथे दाखल झालाय. या संघाचं देखील सहर्ष स्वागत करतोय या TN बॉईज बदलापूर गाव आयोजित बदलापूर चषक 2018 मध्ये. चेंडू आपण पाहतोय चांगलं चित्रक्षण तिथे. तोपर्यंत षटक मात्र इथून तिसरं संपलं गेले. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात अद्याप 36 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला हेमंतचा तर हेमंतने मात्र 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण रवी म्हात्रे नक्कीच 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर लगेच करण भोईरला मात्र तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं गेलं होतं तेव्हा करणने मात्र 13 धावा खर्च केल्या. एकंदरीत धावसंख्या 12.0 सरासरीने 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे.
हे गुरुजी. तर शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉगिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा वापर केला जातो शेवटच्या षटकासाठी. जगदीश म्हात्रे की तर शेवटचं गोलंदाज आपण पाहतोय कमी उंचीचा आणि कमी वयाचा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर या गौरीपाडा संघाकडून. नक्कीच गौरीपाडा संघ मात्र आज मात्र इथे या मैदानावरती नवीन संघ, नवीन नवीन खेळाडूंना मात्र इथे संधी देण्यात आली आहे. या गौरीपाडा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते संघाची बांधणी केली नवीन खेळाडूंसहित. आपल्याला पाहायला मिळते शेवटचं षटक, जगदीशचा सामना केलेला फलंदाज. एकदा चेंडू ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये चेंडू फरार होतोय. चेंडू मात्र इथे समालोचन कक्षामध्ये चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषे बाहेर जातो. 4 धावांसाठी किती वेगाने चेंडू मात्र मारलाय. पहिला अजून एक दमदार चौकार आपल्याला पाहायला फलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. आता मात्र रोखणं कठीण आहे. अतिशय चांगलं पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत या 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीचा विचार केला अतिशय सुंदर रनिंग भेटीचं विकेट पाहायला मिळते अभिजित आणि विशालच्या माध्यमातून. 2 धावा सहजतेने भर दिवसा मात्र इथे चोरल्या जातात. कारण पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं दाखवलं होतं तिथे क्षेत्ररक्षकाने, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. अभिषेकच्या पुन्हा एकदा खोला डपाचा चेंडू ऑन साइडला कार्पेटरच्या साह्याने काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तोपर्यंत या 2 धावा इथून मात्र कंप्लीट होतील. अद्याप विचार केला 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या गोलंदाज जगदीशने. धावांचा वेग मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या पद्धतीने वाढत असताना चांगली फलंदाजी करतोय अभिषेक आपल्या या रुद्राक्ष 11 या संघासाठी. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. चांगला झेल मात्र तिथे झेल नव्हता परंतु झेल बनवला गेलाय या मैदानाच्या आतमध्ये. तर म्हणजे क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तर एक झेल टिपला जातोय. अभिषेकची खेळी मात्र इथे संपुष्टात येते. 5 चेंडूंचा वाजवी खेळ मैदानावरती संपला गेले गोलंदाज जगदीश म्हात्रेचा. जगदीश म्हात्रेने मात्र विचार केला तर अद्यापपर्यंत 12 धावा फलकावर खर्च केल्यात आणि 1 गडी मात्र निश्चित यश आपल्या संघासाठी मिळवून दिले. शेवटचा चेंडू सामना करेल फलंदाज विशाल आणि अष्टक गेंडला आपण पाहतो फलंदाज अविनाश. शेवटचा चेंडू विशाल साडे. विशाल मात्र सज्ज होतोय. फुलटा चेंडू चेंडू विरकावून दिलाय. हाय हँडसम टिपिकल ब्रँडेड षटकार विशालच्या तुझे मनाने काय करताय DJ Vaibhav in the mix. DJ Vaibhav in the mix.
24 चेंडू 55 धावांची गरज आहे विजयासाठी. आघाडीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय हेमंत म्हात्रेला आणि सागर म्हात्रे अशी जोडी मैदानावरती आपण पाहतोय. या गौरीपाडा संघाकडून चांगली फलंदाजी नक्कीच होईल. निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज रुद्राक्ष 11 संघाच्या बाजूने गोलंदाजी करत असताना विशाल असेल. पहिले षटक मात्र विशाल इथे नक्की निश्चितच विशाल असेल, सुरेश असेल, आशिष असेल असे गोलंदाज मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच चांगली चांगली गोलंदाजी इथे साकारावी लागेल. हेमंत म्हात्रे याला आपण पाहतो स्ट्राईक एंडला डावकुरा फलंदाज, धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ख्याती या कल्याण विभागातून तो म्हणजे हेमंत म्हात्रे. या गौरीपाडा संघातून मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला चांगली फलंदाजी आहे या खेळाडूकडे हेमंतकडे. आता मात्र इथे पहिला चेंडू विशालचा. हेमंत साडे पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. इतका धावेसाठी मात्र इथे आपल्याला पाहायला संघर्ष करावा लागतो दोन फलंदाजांना, सागरला आणि हेमंतला. तोपर्यंत इथे एक चोरटी धाव आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते. पर्यंत सिंगल इथे ऍड केले जाईल या धावफलकावर गौरीपाडा कल्याण संघाच्या खात्यामध्ये. 5 धावा इथून 2 चेंडूमध्ये लागले गेल्यात आणि 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज विशालने. पुन्हा एकदा चेंडू ऑनसाइडला, क्षेत्ररक्षक तिथे परत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मात्र चेंडूवर जाणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला. गोलंदाजाला मात्र पाहिलं तर विशालला, तर विशालच्या बॅटमध्ये आपण विशालने मात्र अद्यापपर्यंत 2 चौकारांचा मार इथे खाल्लाय. एक चौकार आपण पाहिलं हेमंतच्या बॅटमधून, दुसरा चौकार आपण सागरच्या बॅटमधून प्रहार चढवलाय, हल्ला चढवला गेलाय या रुद्राक्ष 11 संघाच्या गोलंदाजावर. ते म्हणजे विशालवर स्ट्राईक एंडला आपण पाहतो गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंची फेकी केली. या 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने आणि संघाच्या खात्यात मात्र या गौरीपाडा संघाच्या सुद्धा 9 धावा पाहायला मिळतात. चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. तो पंचांनी मात्र इथे कडाक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पंच नक्कीच आमच्याकडे आमचं लक्ष वेधून घेतात. तोपर्यंत नियम क्रमांक 22चा इथे उपयोग केला जातो. अवांतर धाव पाहायला मिळते धावफलकावर. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते. 10 धावा बिनबाद 10 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. विशाल अतिशय चांगला गोल चेंडू होता. खोलवर टप्प्याचा ठीक आहे. दुधाळ वाहती झरा गाय तुझ्या. दुसऱ्या षटकासाठी मात्र आपण पाचारण केलं जातं आशिष सरोजला. गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं आशिष. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारची गोलंदाजी करेल, अशी का रोग लावेल का या गोलंदाजीवर आपल्याला पाहायचं. आशिषची देखील चांगली गोलंदाजी आहे. फलंदाजीसाठी जेव्हा आशिष मैदानावरती उतरला होता, आशिषने चांगल्या धावांचं योगदान मात्र आपल्या संघासाठी दिलं होतं. तोच आशिष आता इथे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फ्लिक केलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड जितके फास्ट आहे तितका चेंडू जमिनी लगत स्पीडने जात असताना चेंडू मात्र पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. तोपर्यंत मधोमध चेंडू सीमा रेषेवर जातो. अजून एक संघर्षमय चौकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तो म्हणजे फलंदाज सागरच्या बॅटमधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आशिष सरोज. चेंडू खराब आहे मात्र पंचांनी इथे दर्शवलं इट इज अ लेग स्टंप. पुन्हा एकदा अवांतर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. ऍड केली जाते. अवांतर धावेने आता मात्र 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 55 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं अवघड आहे परंतु समीकरण मात्र या अवांतर धावेने आणि मोठ्या फटक्याने जवळ आणण्याचं काम मात्र हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. फलंदाज मात्र त्रिफळा चीत होते. सागरला मात्र चेंडू
समजला नाहीये आणि इथून मात्र सागरची दांडी मात्र गुल केली जाते, फर्निचर बिघडवलं जात आहे आणि इथून पहिला धक्का गौरीपाडा संघाला लागतोय, तर म्हणजे सागरच्या माध्यमातून बिग विकेट. थँक्यू डीजे. धावसंख्या आता मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 16 धावा धावफलकावर, कारण सागर मात्र इथे मात्र बाद होत आहे. मोठं बिग विकेट, मोठा मासा मात्र इथे गळाला लागतोय. रुद्राक्ष 11 या बदलापूर संघाच्या नवीन आलेला फलंदाज रवी म्हात्रे आपण पाहू शकता. रवीची ख्याती तुम्हाला माहिती नसेल तर रवीने देखील चांगले चांगले मैदान मात्र चांगले चांगले संघांना मात्र धुळसारले मैदानाच्या आतमध्ये, तर रवी मात्र इथे आता वंडाऊन साडी आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी साडी. एकदा कोलडपाचा चेंडू होता, फक्त सन्मान दिलाय कार्पेटच्या साहाय्याने लॉंगॉटिझममध्ये क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत मात्र सिंगल. तशी चांगली गोलंदाजी आशिषकडे सुद्धा, आशिषने चांगली गोलंदाजी केली आपण पाहता. आशिषच्या पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या. दुसरा चेंडू अवांतर स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर मात्र सागर म्हात्रेला बाद केला आणि चौथा चेंडू मात्र सिंगल. तशी चांगली गोलंदाजी. 3 चेंडूवर फक्त 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज आशिषने. तर शेवटचा आपण पाहतोय नक्कीच 3 चेंडू कशा प्रकारचे फेकेल गोलंदाज. पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र चेंडू खेळून काढलाय फलंदाज हेमंतने. तोपर्यंत अजून एक सिंगल येते. संधी नाहीये, म्हणजे मोठ्या फटक्यांपासून मात्र इथे वंचित ठेवलं जात आहे फलंदाजांना, रवीला आणि हेमंतला. धावसंख्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 55 धावा जमवायच्या आहेत. या 55 धावा जमाव्यास लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग म्हटलं आणि या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व आणि आपलं वर्चस्व कायम राखायचं. सध्या मात्र हार मंजूर नसेल या गौरीपाडा संघाला. आता मात्र नक्कीच मोठे फटक्यांची कुठेतरी तलाश आपल्याला पाहायला मिळेल. एकदा गती परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण आपल्याला पाहायला मिळते. धीम्या गतीने मात्र चेंडू फेकला गेला होता, तोपर्यंत एक अचून खराब चेंडू या आशिषच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण आशिषने मात्र दुसरा चेंडू खराब फेकला होता अवांतर स्वरूपाने आणि आता इथे मात्र पुन्हा एकदा अचून एक चेंडू खराब फेकतो. एकंदरीत 2 चेंडू या षटकामध्ये फेकले गेलेत खराब. धावसंख्या मात्र आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पुन्हा एकदा पंचांकडे डाट टाकलाय आणि पंचांनी मात्र लेग बिफोर विकेट मात्र इथे उचलून धरले. पाहिले पंचांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवत असताना, कारण आपण पाहिलं तर उत्साह तितका जास्त होता या बदलापूर संघाच्या मदतीने, तितकाच उत्साह गोलंदाजा देखील आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र वाघाची शिकार केली जाते ती म्हणजे रवी म्हात्रेची लेग बिफोर विकेटच्या साह्याने. आणि धावसंख्या धावपळका आतापर्यंत जर विचार केला नक्कीच गुणलेखक विकास भांडे आम्हाला माहिती देत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र इथे हा संघ अडचणीत सापडतोय की काय असा प्रश्न मात्र या गौरीपाडा संघाच्या नक्कीच खेळाडूंच्या मनामध्ये मात्र निर्माण झालाय, कारण 2 बिग विकेट, 2 मोठे झटके इथे लागले गेले. रवी म्हात्रे म्हटला तर नक्कीच 360 वोल्टचा हा धक्का इथे आपल्याला लागलाय. की लेग बिफोर विकेट मात्र इथे पंचांनी मात्र स्वीकारलंय. बंटी आणि हेमंतला मात्र हा डाव इथे सावरावा लागेल, कारण आता संघ अडचणीत सापडलाय आणि आता इथे मात्र नौका मात्र या गौरीपाडा संघाची कुठेतरी पाण्यामध्ये जात असताना त्या नौकेला मात्र वरती कोणता फलंदाज घेऊन येईल आपल्याला पाहायचंय. चेंडू आशिषचा पुन्हा एकदा बंटीसाठी ऑन साईडला बडबाद, क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे परंतु त्याच्या मात्र आवाक्याच्या बाहेर. हा उशीर झालाय क्षेत्ररक्षकाला, तर चेंडू टप्प्यावर कनेक्ट करायचा होता परंतु
टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र टेक ऑफ घेतोय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक बंटीच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळतोय. काय करायचंय तर धावसंख्या धापळकावर 23 धावा 23 रन्स. 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र इथे संपलाय. 55 धावांची गरज असताना विचार केला अद्याप येणारे 12 चेंडू 32 धावांची गरज असेल विजयासाठी. ते म्हणजे गौरीपाडा संघाला 12 चेंडू 32 धावा म्हणजे 16.0ची सरासरी प्रति षटकामागे हेमंतला आणि बंटीला मात्र या प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 16 धावा आपल्या संघासाठी मात्र जमाव्या लागतील तरच या स्पर्धेमध्ये मात्र या बदलापूर चषक मध्ये मात्र आपलं अस्तित्व इथे कायम टिकून राहील. गोलंदाजी साडी गोलंदाजा पाचारण केलं जातं तिसऱ्या षटकासाठी. गोलंदाज सुरेश बुरबुरेला. सुरेश कशा प्रकारची गोलंदाजी करतोय त्या गतीमध्ये मिश्रण नक्कीच या गोलंदाजाकडून आपण सातत्याने पाहिले गेले. कारण मीडियम फास्ट म्हणून ज्याची गोलंदाजी जाणली जाते तो म्हणजे सुरेश बुरबुरे. आता मात्र एकदा चेंडू भिरकावून दिला. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज हेमंतच्या बॅटमधून तिथे मात्र चूक करत नाही क्षेत्ररक्षक अभिषेक आणि तिथे मात्र एक झेल टिपला जातोय. तो म्हणजे अजून एक मोठा झटका लागतो इथे गौरीपाडा संघाला. तिसरा धक्का हेमंतच्या स्वरूपात. काय करायचंय तर धावसंख्या धावफलकावर 23 धावा येणारे 11 चेंडू 32 धावांची गरज. संघनायक नक्कीच विजय भोईर आपण पाहू शकता. संघ मात्र रुद्राक्ष 11 इथे मात्र चांगली कामगिरी करत असताना कारण जर विचार केला विकेट टेकिंग गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. ज्या आशिषने मात्र ती म्हणजे या गौरीपाडा संघाला आणि एक एक सिंगल धाव आणि एक एक डॉट चेंडू मात्र संजीवनी देण्याचं काम करेल ते म्हणजे रुद्राक्ष 11 बदलापूर संघाला. चेंडू सुरेशचा फलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळतो शुभम. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. मोठा फटका शुभमच्या बॅटमध्ये क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि अजून एक गडी मात्र इथे झेल बाद होतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाजांना मात्र निश्चितच बाद केले. सुरेशने देखील आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीत सुरेशचा विचार केला तर 3 चेंडूची फेकी केले. 2 फलंदाजांना बाद केले आणि फ्रेश धुळे याच्या माध्यमातून सातत्याने ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट की एक एक क्षणचित्र मात्र राकेश इरमाळे याच्या माध्यमातून टिपलं जातात. विघ्नेश धुळे असतील तसेच आमच्या समवेत आमच्यासोबत जोडले गेले ते म्हणजे सागर पडवल आणि गुणलेखक मात्र म्हणजे मात्र विकास फांडे तर कात्रावरून बिलॉंग करतात. इथे सातत्याने 2 सामने नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खोडून काढलाय लॉग ऑफ रिझम मध्ये कारपेटच्या साहाय्याने फक्त सिंगल एकापेक्षा काही नसेल. आता मात्र दडपणात टाकलंय तर या गौरीपाडा संघाला कारण मोठे मोठे झटके जेव्हा लागले गौरीपाडा संघाला तेव्हा मात्र हा संघ इथे बॅकफुटवर जाताना दिसलाय. कारण हेमंत बाद झाला, सागर बाद झाला, रवी बाद झाला. त्यानंतर जर विचार केला तर शुभम देखील बाद झाला. पण एकदा चेंडू मात्र भिरकावून दिला. आता मात्र एक मोठा फटका आपल्याला इथे पाहायला मिळतोय फलंदाज बंटीच्या बॅटमधून. षटक मात्र तिसरं संपलंय. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावफलकावर लावली गेली ती म्हणजे 32 धावा. म्हणजे जेव्हा 23 धावा धावफलकावर होता तेव्हा 32 धावांची गरज होती आणि आता मात्र 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. म्हणजे इथून 6 चेंडू 23 धावांची गरज. डीजे
थँक्यू डीजे. शेवटचं षटक स्लॉगिंग ओव्हर मुन्ना स्वामीला मात्र पाचारण केलं जात आहे. विजय भोईर मात्र संघाची नेहमी बांधणी करत असतात. आता मात्र गोलंदाजी तितकी ताकदीची पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. इथून मात्र बंटीला मात्र स्ट्राईक नोंदवावं लागेल. ज्या बंटीच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय त्या बंटीला मात्र इथे स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. कारण संघ इथून मात्र अडचणीत सापडलाय. तोपर्यंत फलंदाज इथे एक धावबादच्या स्वरूपात आपण पाहतो. चेंडू मात्र अवांतर आहे. तोपर्यंत एक धाव इथे जोडली जाईल आणि फलंदाज देखील मात्र इथे एक बाद होतील. ते म्हणजे नागेश. आता मात्र नक्कीच बंटीने स्वीकारलंय. स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच ज्या गौरीपाडा संघाच्या आशा आहेत ज्या फलंदाजावर त्या म्हणजे बंटीवर. कारण बंटीमध्ये क्षमता आहे तेवढी ताकद आहे या फलंदाजांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र इथून 6 चेंडू कस लावावा लागेल. या रुद्राक्ष 11 बदलापूर संघाला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण बंटी एक अड्रेटर फलंदाज करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचं वादळ मात्र मैदानाच्या बाहेर आलंय तसं वादळ या मैदानावरती येईल का या बंटीच्या माध्यमातून. 2 चेंडू अद्यापपर्यंत खराब फेकले गेलेत. 6 चेंडू 23 धावांची गरज होती. आता मात्र 6 चेंडू 21 धावांची गरज असेल ते म्हणजे गौरीपाडा संघाला. मुन्नाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक आणि हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा स्वेर घोषित केलाय पंचाने. 3 चेंडू मात्र खराब आहेत. कीच खराब चेंडूची हॅट्रिक मात्र इथे संपादन केलं. निश्चितच काल मात्र आम्ही इथे शेवटच्या सामन्यामध्ये नव्हतो तेव्हा नक्कीच इथे सांगितलं की 8 लगातार चेंडू मात्र व्हाईट फेकले गेले. ते म्हणजे चिखलोली पाडा एकाच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते चिखलोली पाडा संघाच्या. त्याने 16 धावांची गरज असताना 8 चेंडू मात्र खराब फेकले होते. तसं चित्र इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. फुटा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत मात्र 2 धावा एकवटल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने जर विचार केला तर एकाच मोठा फटका आता मात्र इथे या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न करून देईल या गौरीपाडा संघाला. 5 चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होते बंटी. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. आता इथून मात्र एक चेंडू निर्धाव निघेल तिथून मात्र संजीवनी देण्याचं काम या रुद्राक्ष 11 बदलापूर संघाला देईल. कारण सामना दोन्ही बाजूने बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 18 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये आपण जर विचार केला 3 चेंडू खराब फेकले गेले होते. म्हणजे कुठेतरी सामना निसटतो की काय या रुद्राक्ष 11ला असं वाटत होता. पुन्हा एकदा चेंडू मात्र बीट करतो यष्टीरक्षकाला ना. आता मात्र शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगला मात्र बीट केलंय आणि चेंडू मात्र भिरकावून दिले. तो म्हणजे 4 धावांसाठी अजून एक संघर्षमय चौकार. इथे मात्र एक धावेसाठी झगडावं लागतं आणि या धावा इथून वाचवता येत नाहीयेत. त्या म्हणजे रुद्राक्ष 11 बदलापूर संघाला धावांचा वेग मात्र आता वाढलाय. धावांचा जर विचार केला तर 3 चेंडू 14 धावांची गरज. तर 2 मोठे फटके जर बंटीच्या माध्यमातून आले तर सामन्याला एक वेगळं चित्र प्राप्त होईल. पण एकदा मात्र तुझे एक चांगला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र इथे
एक चेंडू 8 धावांची गरज. आता मात्र नक्कीच इथे समीकरण बघा किती जवळ येऊन ठेवलंय. जर आता कुठे तर अवांतर धावा आल्या तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. तसं चित्र नक्कीच करेल का गोलंदाज, पाहायचे गोलंदाज मुन्ना. तिचा पहिला चेंडू मात्र विरकावून दिलाय. अजून एक मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि हा सामना इथून या गौरीपाडा संघाला मात्र सोडावा लागतो मैदानाच्या. कुठे चुकलं या गौरीपाडा संघाचं निश्चितच, ज्या ज्या चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये घडल्या की त्या चुकांवर मात्र कुठेतरी नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आणि इथे मात्र बदलापूर संघ म्हणजे रुद्राक्ष 11 बदलापूर संघ मात्र इथे विजय झालाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नक्कीच गौरीपाडा संघाचं सुद्धा कौतुक.